आवाज सर्वसामान्यांचा। कातरखटाव मातंग वस्ती येथील सुभाष गंगाराम दुबळे यांचे भाचे स्वप्नील दिलीप अडागळे हे ज्योत आणण्यासाठी गेले असता त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जखमी झाले। सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कष्ट केल्याशिवाय पोट भरणार नाही अशी कुटुंबाची परिस्थिती असल्याने शेखरभाऊ गोरे यांचे कट्टर समर्थक कातरखटावचे माजी सरपंच तानाजी शेठ बागल यांच्या प्रयत्नाने गरीब कुटुंबातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या युवकाला 10,000 रुपयांची रोख आर्थिक मदत देण्यात आली आहे। दलित समाजाच्या सदैव पाठीशी असणारे नेतृत्व माजी सरपंच तानाजी शेठ बागल यांच्या ही गोष्ट कानावर आल्यानंतर त्यांनी कसलाही विचार न करता सढळ हाताने 10,000ची आर्थिक मदत केली। सातारा जिल्हा आणि मानखटाव तालुक्याचे धडाडीचे नेतृत्व करणारे शेखरभाऊ गोरे यांचे कट्टर समर्थक म्हणून तानाजी शेठ बागल यांची कातरखटावसह भागात ओळख आहे। अशा तऱ्हेने दलित समाजातील या दुबळ्या कुटुंबाने फुल ना फुलाची पाकळी उपचारासाठी आर्थिक मदत मिळाल्याने शेखरभाऊ गोरे समर्थक माजी सरपंच तानाजी शेठ बागल यांचे आभार मानले। यावेळी संतोष भाऊ दुबळे, राजेंद्र दुबळे, पोपट मोरे, भगवान मोरे, प्रवीण दुबळे, दस्तगीर डांगे, तात्या भिसे मान्यवर उपस्थित होते। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण आलो कातरखटाव मातंग वस्ती येथे। इथे सुभाष गंगाराम दुबळे यांच्या भाचा एक अपघात झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये उपचार करत आहेत। तर त्यांना आपले माजी सरपंच तानाशेठ बागल यांच्या प्रयत्नातून तर आज या ठिकाणी तुम्हाला एक तुमच्या भाच्यासाठी उपचार करता आर्थिक मदत झालेली आहे। तर काय सांगाल तुम्ही दोन शब्द? तर आमची अशी इच्छा आहे की आम्हाला तानाशेठ बागल यांनी त्यांच्या प्रयत्नातून आर्थिक मदत केलेली आहे। आमची परिस्थिती नसल्यामुळे आम्ही त्यांना मदत मागितली होती। तर आमच्या शब्दाला मान देऊन त्यांनी आम्हाला आर्थिक मदत केलेली आहे। तरी आम्ही त्यांची खूप खूप आभारी आहोत। अच्छा, काय सांगाल दोन शब्द तुम्ही? मला ॲक्सिडेंट झालेला कळाला, कोल्हापूरला झालेला आहे, कोल्हापूरच्या रस्त्यावर। अच्छा, कळल्यानंतर मी तानाशेठला मदतीसाठी हे सांगितलं की तुमच्याकडून काही करून मला मदत पाहिजे, आपली आर्थिक परिस्थिती नाजूक आहे भाषेची। तेव्हा तानाशेठ म्हणले तुम्ही काय काळजी करू नका, मला मदत केली जाईल। त्यांनी मला मदत केलेली आहे। नमस्ते, मी भगवान सुधा मोरे, गाव कातरखटाव, राहणार मातंग वस्ती येथील रहिवासी असून आज आमच्या समाजातील आमचे मेवणे सुभाष गंगाराम दुबळे यांच्या सख्या बहिणीचा मुलगा स्वप्नील दिलीप अडागळे हे या ठिकाणी राहत असून ते ज्योत आणण्यासाठी कराड मार्गे येत असताना त्यांना अज्ञात वाहनाने ठोकर देऊन त्यांचा मोठा अपघात झाला। त्या अपघातामध्ये त्यांना त्यांच्या शारीरिक इतर भागांना त्यांच्या असह्य मार लागल्या कारणाने ते एका उच्च हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत। त्या उपचारासाठी नमस्कार, मी संतोषभाऊ दुबळे, कातरखटाव येथील अण्णाभाऊ साठे नगरमधील आमचे बंधू सुभाष गंगाराम दुबळे यांचे भाचे दिलीप अडागळे यांचा कराड या मार्गे ज्योत आणण्यावेळेस अपघात झालेला आहे। त्या अपघात एवढा तीव्र आहे की त्याच्या मेंदूला खूप मार लागलेला असल्या कारणाने तो कुणालाही ओळखत नाही। तर आमच्या गावचे कार्यसम्राट सरपंच मान्य तानाशेठ बागल यांच्या कानी ही गोष्ट केल्यानंतर सुभाष भाऊने सांगितलं आता काही करून मला मदतीचा हात मिळवा, कारण आमच्या हातावर पोट आहेत, आमची परिस्थिती नाजूक आहे। ही व्यथा ऐकल्यानंतर तानाशेठ बागल यांनी तुरंत कसलीही विचार न करता, कसलीही तमाना बाळगता स्वखर्चानं ते तानाजी बागल यांनी मदत केली। कारण का ते दीनदलितच्या आणि समाजाच्या दलित समाजाच्या सदैव पाठी असतात आणि ते मान्य जिल्ह्याचे नेतृत्व करणारे, आपल्या खटाव तालुक्यात नेतृत्व करणारे कार्यसम्राट नेतृत्व म्हणजे शेखरभाऊ गोरे यांचे ते कट्टर समर्थक आहेत। आणि त्या संदर्भात ज्यावेळेस अशा काही घटना घडतात त्यावेळी 12 वेळी त्यांनी कातरखटाव येथील मातंग वस्तीमध्ये भरपूर मदत केलेली आहे।
त्यामुळं सुभाष भाऊ यांनी तानाजी बागल यांना सांगितल्यानंतर त्यांनी कसलाही विचार न करता त्यांना फुल फळत पाकळी मदत म्हणून सुभाष गंगाराम दुबळे यांचे भाचे स्वप्नील दिलीप अडागळे यांना केल्याबद्दल आमच्या तमाम समाजाच्या मातंगाच्या वतीनं आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहे. दादाचे हे सदैव ऋणी. तर अशा तऱ्हेने मंडळी येथे सुभाष गंगाराम दुबळे यांच्या बाच्याला एक आर्थिक उपचारासाठी आर्थिक मदत झालेली आहे एक माजी सरपंच तानाजी शेठ बागल यांच्या प्रयत्नातून. तर त्यांचे मानावे तेवढे खूप आभार खूपच आहेत असं म्हणावं लागेल. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.